नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत. अगदी स्थळावरून आपण हे लाईव्ह दृश्य बघतोय. नवकेसरी वृत्तपत्र आणि नवकेसरी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपण हे लाईव्ह दृश्य बघतोय. या ठिकाणी काळगाव गण व पाटण विधानसभा पंचायतच्या इथले आपणाला सर्व उमेदवार, आपणाला जे दोन उमेदवार आहेत या ठिकाणी आपणाला मोरे आणि पाटील हे उमेदवार आपणाला या ठिकाणी आपणाला आलेले आपणाला बघायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो या ठिकाणी उमेदवार आहेत ते या ठिकाणी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेऊन या ठिकाणी आज प्रचाराला प्रारंभ केलेला आहे. आणि त्या अनुषंगानं आपण दोन उमेदवार आपल्या समवेत आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. कारण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या कराडच्या या समाधी स्थळावरती काही क्षणापूर्वी महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुमित्रा अजित पवार या ठिकाणी नतमस्तक होण्यास आल्यावर आणि तिथूनच आजपासून प्रचाराला प्रारंभ होणार आहे. आम्ही आमच्या सहकारी मित्रांनो पाटील साहेब, आपण या गणातून, काळगाव गणातून आपण उभे आहात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या याच्या माध्यमातून आपण उमेदवार म्हणून आपण काम करताय. काय? नमस्कार, मी अमरजित हनुमंत पाटील. मी मंदरुळकोळे पंचायत समिती गणातून उभा आहे. अजितदादांनी आम्हाला हे राष्ट्रवादीतून लढायची ताकद दिलेली आहे. खरोखर आज दुःखात आहे आपण सर्वजण. अचानक हे सगळं घडलं, पण आज सुनेत्रा मॅडमनी आम्हाला दाखवून दिलं की हे दुःख खूप मोठं आहे. पण आपल्याला आज आपण या ठिकाणी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधी स्थळावर आलोय एक ऊर्जा मिळवायला, आणि इथून आपण सुरुवात करूयात. भले दुःख तर आहेच पाठीशी, पण जो समाज आहे, गोरगरीब कष्टकरी समाज आहे, याचं दुःख आपल्याला निदर्शनात आलेलं आहे. त्याला आपण त्यातनं मात करायची, यासाठी प्रचार सुरू केला पाहिजे शांततेच्या मार्गाने. नतमस्तक होऊन आपण सगळ्या जनतेला हेच आवाहन करतोय की आमचे जे चिन्ह आहे हे घड्याळ आहे, या घड्याळावरती मतदान करा आणि आम्हाला निवडून द्या. अजितदादांना आपल्याला श्रद्धांजली द्यायची, चव्हाण साहेबांचा विचार वाढवायचा आहे, आणि आपण ह्या माध्यमातून घड्याळावरती मतदान करून आम्हाला निवडून देऊन आणि आपण श्रद्धांजली अर्पित करू शकतो. माझं नाव अमरजित हनुमंत पाटील. मंदरुळकोळी पंचायत समिती गणातील सर्व जनतेला माझं सांगणं आहे, दुःख फार मोठं आहे, पण ही पचवण्याची क्षमता तुमच्यात, आमच्यात, आपल्या साहेबांच्या माध्यमातून येऊ शकते. आज आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुनेत्राताई या ठिकाणी येऊन गेल्यात, आणि त्यांनी आम्हाला एक ऊर्जा दिली की लढा, मी तुमच्या पाठीशी आहे. म्हणून मी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो, नम्रपणे विनंती करतो की कुठल्याही आमिषाला बळी पडू नका, घड्याळ्या चिन्हावर मतदान करा आणि मला निवडून द्या. आणि पंचायत समिती पाटणला आपला एक गरगरीब समाजाचा प्रतिनिधी, आपल्या अजितदादांचा प्रतिनिधी, आपल्या शरद पवार साहेबांचा प्रतिनिधी म्हणून मला पंचायत समितीला निवडून द्या. खूप खूप आभार. महाराष्ट्रामध्ये आताटत्या आणि तटाकटीचं राजकारण सुरू आहे, द्वेषाचं राजकारण सुरू आहे. एकीकडे राड्यांचा दूर आणि पैशांचा महापूर बघायला मिळतोय, पण त्याचबरोबर स्वर्गीय अजितदादा पवार काळाच्या पडद्यात गेल्यानंतर परत नव्या ध्येयाने, परत नव्या उमेदीने मात्र हे सर्व उमेदवार आपल्याला या ठिकाणी नस्तप करण्यात आले. माझ्याबरोबर आदित्य गणेश मोरे जोडलेला आहे. काय वाटतंय, आपण काळगाव गणातून या ठिकाणी आपण निवडणूक लढवत आहे, या ठिकाणी आजपासून प्रचार फेरी चालू केलेली आहे. काय? सर्वप्रथम म्हणजे आमच्या पक्षाचे प्रमुख माननीय अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालंय. त्याच्याबद्दल आम्ही आमच्या मनातून प्रचार करण्याची इच्छाच नाही, पण आता काळाची गरज आहे, आता प्रचार करण्याची गरज आहे आम्हाला. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री माननीय सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली मी आज राजकीय प्रवासास सुरुवात करत आहे. काळगाव गण असेल, मंदरुळकोळे गण असेल, याच्यातून आपण आज प्रचार फेरी सुरू करताय. काय वेगळं पण? प्रथमतः मी अजितदादांना अभिवादन करतो, आणि सुनेत्राताई यांच्या नेतृत्वाखाली भक्कमपणे त्यांनी जो आम्हाला आत्मविश्वास दिलाय की कार्यकर्त्यांनी लढायचा, त्यांच्या कार्याचं कौतुक करून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायची आम्हाला सर्वांना, या तरुण मुलांना संधी मिळाली, त्याबद्दल प्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं अभिनंदन करतो. यशवंतराव चव्हाण यांचा विचार घेऊनच, कारण आजकालच्या सध्याच्या महाराष्ट्रात चाललेले हे जातीयवादीचं देशाचे राजकारण हे आणि असंस्कृत राजकारण, ह्याला फाटा देण्यासाठी आणि सुसंस्कृत राजकारणी यशवंतरावजी चव्हाण यांचा विचार आमच्या कराड नगरीतून प्रीतिसंगमावरून घेऊनच ही तरुण मुलं, हा MA MBA विद्यार्थी आहे, हा सिव्हिल इंजिनियर विद्यार्थी आहे, कोणता पण आई बाप, मी आज की मुलांना नोकरी मिळू द्या म्हणतो, पण आम्ही आज त्यांना राजकारणाची दिशा द्यायला आलो आहे. कारण आजचं राजकारण हे असंस्कृत झालेलं आहे. पाटण विधानसभा मतदारसंघातून मी यापूर्वी निवडणुका लढवल्या होत्या, पण मी आज तुम्हाला सर्वांना आणि पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेला सांगतो की मंदरुळकोळे गणातील अमरजित हनुमंत पाटील आणि काळगाव गणातील आदित्य गणेश मोरे यांच्या तुम्ही पाठीशी राहा. कारण पाटण तालुक्यातून फक्त हे दोनच उमेदवार अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडणुकीला उभे आहेत,
आणि आम्ही त्यांना सर्वांना सांगू इच्छितो की आम्ही अजितदादाची आठवण आणि राष्ट्रवादीचे घड्याळ पाटण विधानसभा मतदारसंघ कदापि पुसून देणार नाही. माझी सर्व पाटण तालुक्यातील सर्व जनतेला आणि मुंद्रुळकोळे गणातील व काळगाव गणातील सर्व जनतेला एकच विनंती आहे की अजितदादांचा विचार आणि यशवंतराव चव्हाणचा विचार टिकवायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याला मतदान करा, ही तुम्हाला नम्र विनंती आहे. आज आमचं मतं मागण्याची इच्छाच नाही. आम्ही फक्त सांगतो सर्वांना की राष्ट्रवादीचं घड्याळ आणि अजित पवारांची आठवण पुसून द्यायची नसेल तर फक्त या तरुण मुलांना साथ द्या. धन्यवाद. आपण बघू शकतो स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनंतर महाराष्ट्रातल्या राजकारण्यांची दिशा बदलली, भाषाचे लय बदलले आणि म्हणून ह्या तरुण पिढीला प्रेरणा मिळावी, चालना मिळावी ह्या हेतून हे जे दोन तरुण आपल्याला बघायला मिळतोय, दोन उमेदवार आहेत, ते आपल्याला मंजुळकोळे असेल, त्याचबरोबर आपल्याला काळेगाव, आपल्याला जिथून हे जे दोन उमेदवार आहेत त्यांनी आजपासून प्रचार फेरी, पण मात्र त्या अगोदर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळावरून तिथून खऱ्या अर्थानं प्रेरणासूत्र, उगमसूत्र घेऊन मात्र आज राजकारणाला प्रारंभ केलाय. महाराष्ट्रामध्ये तरुणांचं उमदं नेतृत्व आणि फळी निर्माण होत असताना मात्र महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी या तरुणांचा आदर्श घेऊन राष्ट्रवादी असणाऱ्या अजित पवार गटातील या तरुणांना, उमेदवारांना खऱ्या अर्थानं काय यश मिळतंय हेही पाहणं अपेक्षित आहे. कॅमेरामॅन चेतन तेलगुडेसह रिपोर्टर सागर पाटील, कराड.